नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण बघणार आहोत माझं सायंकाळचं रुटीन. तर ना, दिवसभर खूप दमल्यासारखं होतं. दुपारी थोडीशी विश्रांती भेटते, झोपायला भेटतं आणि मग लगेच सायंकाळचं चालू होतं ना. दुपारची घासलेली भांडी लावा, परत स्वयंपाकाची तयारी करा, अशी बरीचशी कामं गृहिणीच्या मागे चालूच असतात. आणि कधी कधी असं वाटतं की नको आहे घरचं काम, मस्त ऑफिसला जायचं, काम करायचं, घरी यायचं, आयतं खायचं. पण असं होत नाही. ऑफिसच्या कामाचा पण कंटाळा येतो. शेवटी माणसाचं शरीर आहे ना, किती निवांत असेल, किती आरामात असेल, तरी कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्याला कंटाळा येतोच. तर इकडे मी तुमच्यासोबत माझं सायंकाळचं रुटीन शेअर करत आहे. दुपारचे भांडे लावून घेतले, चहा एकीकडे ठेवला होता उकळायला आणि तोपर्यंत बदाम भिजत घातले उद्या सकाळी खाण्यासाठी. 9-10 बदाम असे घेतले होते आणि ते पाण्यामध्ये टाकले. एकीकडे चहा पण होत होता माझा आणि दुसरीकडे कामं पण आवरत होते. बदाम त्या पेल्यात टाकून पाणी टाकलं आणि साईडला ठेवून दिले. आपला चहा उकळतोय तोपर्यंत मस्तपैकी सकाळी भिजत घातलेले मोड आणण्यासाठी मी एका पालवामध्ये रुमालामध्ये बांधून ठेवले आणि चहा पण रेडी झाला होता. मस्त चहा घेतला कडक असा आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झाली. बाळासाठी मी भात टाकला होता आणि परत माझे सासरे आले, त्यांच्यासाठी फिका चहा केला. हे म्हणजे झोपेपर्यंत रुटीन आता चालूच असतं, हे करा ते करा. आणि डाळ शिजली होती. आम्ही रेग्युलर मुगाचीच डाळ करते आणि ज्वारीच्या भाकरी थोड्याच करायच्या होत्या, जास्त काय स्वयंपाक नव्हता आज. पाणी सुटलं म्हणून पाणी भरत बसले आणि पाणी सुटलं तेव्हा फास्ट पाणी येतं ना, तेव्हा पडलेले भांडे सगळे मग स्वच्छ धुवून घेतले. प्रेशरमध्ये पाणी असेल तर भांडे धुवायला पण कंटाळा येत नाही आणि लवकर पण होतात. म्हणून मोस्टली मी जेव्हा पाणी सुटतं तेव्हा जेवढे पडलेत तेवढे भांडे घासूनच टाकते. नंतर मग जेवण वगैरे झाल्यावर कंटाळा येतो आणि एवढं ताण पण येत नाही भांड्याचा, जास्त भांडे राहत नाहीत ना. म्हणून जेवढे जेवणाचे असतात तेवढंच प्लेटी वगैरे ताटं हे एवढंच असतं. बाकीचं जे स्वयंपाकाचे भांडे असतात ते नसतात. तर म्हणून पाणी सुटलं की मी लगेच भांडे धुवून घेत असते, जेणेकरून फास्ट होतील आणि नंतर कंटाळा पण येणार नाही. बाळाला जेव घालायचं होतं, त्याच्यासाठी भात बनवला होता. तो रेडी झाला होता. पिवळा भात मस्त बटाटा टोमॅटो असं टाकून केला होता त्याच्यासाठी. तो पिवळा भात आवडीने खातो, त्याला आवडतं भात खायला. त्याच्यामध्ये मी फ्लॉवर पण टाकली होती, थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी अगदी अर्धीला पण कमी मिरची घातली होती हिरवी. डाळीला फोडणी देऊन झाली होती मस्तपैकी. आणि आता प्रेग्नेन्सी चालू आहे तर मसाल्याचं खाऊसं वाटत नाही, म्हणून मी माझ्यासाठी बाळाचा उरलेला भात घेतला आणि फिकं वरण घेतलं होतं. माझ्या सासऱ्यांनी म्हणजे बाळाच्या आजोबांनी त्याला 2 ड्रेस आणले होते. एकाचा कलर खूप छान होता, ग्रीन व्हाईट, आणि एकाचा व्हाईट ब्ल्यू होता. तो ग्रीनवाला खूप छान दिसत होता त्याच्यावर, तुम्ही बघू शकता, आणि व्हाईटवाला पण छान दिसत होता, पण मला ग्रीन व्हाईट कॉम्बिनेशन जास्त आवडलं. रात्रीचे जेवण झाले आणि मस्त किचन ओटा पुसून घेतला, एकदम क्लीन करून घेतला आणि भांडे पण घासून घेतले. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.